उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित घडलेल्या घटनेवरून राजकीय वर्तुळात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्यासह काही राजकीय व्यक्तींनी या घटनेबाबत शंका व्यक्त केल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही स्फोटाचा संशय व्यक्त केला आहे। खासदार सोनवणे यांनी विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच स्फोट झाल्याचा दावा करत विमानात बॉम्ब होता का असा सवाल उपस्थित केला। या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी तसेच तपासाची माहिती गोपनीय न ठेवता सार्वजनिक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान अधिकृत यंत्रणांकडून या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। सुरक्षा यंत्रणा आणि विमानतळ प्रशासनाकडून तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। अधिकृत अहवाल येईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। चौकशी अहवाल सार्वजनिक झाल्यानंतरच या प्रकरणाचे खरे स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे।